नाशिक रोड येथे सुजात दादा आंबेडकर यांची जाहीर सभा राजराजेश्वरी मंगल कार्यालय जवळ जेल रोड नाशिक रोड चौकात संपन्न झाली। नाशिक रोड जेल रोड परिसरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष बहुजन वंचित आघाडी व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कार्यक्रमाचे आयोजक दिनेश भाऊ जाधव यांच्या माध्यमातून व नाशिक रोड व नाशिक परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ यांच्या माध्यमातून अतिशय भव्य जाहीर संवाद सभा आयोजित करण्यात आलेली। प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलं, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तसेच बहुजन आघाडीच्या विषयी प्रास्ताविक पत्रकार गोकुळ लोखंडे यांनी सुसंवाद साधला। कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी दिनेश भाऊ जाधव त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून अतिशय कणखर संवाद साधण्यात आला। या सुसंवादात विविध प्रकारच्या माध्यमातून समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना घडतात त्याविषयी माहिती देण्यात आली। त्याचबरोबर महिलांच्या विषयी नाशिक जिल्हा अध्यक्ष गायकवाडताई यांनी आपल्या उभरत्या शैलीत महिलांचे हक्क आणि त्याविषयी माहिती दिली। तसेच प्रवक्त्या दिशाताई यांनीही या ठिकाणी आपल्या विविध प्रकारच्या समस्यांविषयी माहिती देण्यात आली। त्याचबरोबर माननीय सुजातदादा आंबेडकर यांनी सरकारच्या विविध योजना सरकारविषयी माहिती या ठिकाणी होणारा बदल त्यामध्ये घ्यावयाची काळजी आणि त्याचबरोबर सरकारचे धोरण पंतप्रधान यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविषयी माहिती या ठिकाणी आपल्या उभरत्या शैलीमध्ये त्यांनी दिली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित होता। त्याचबरोबर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी सुजात दादा आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर राहण्याची या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। पक्षाकडून चालू आहे एकला समन्वय भागातील शिवमजी जगताप आणि हेमंतजी प्रधान यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। त्यांनी देखील विचारपीठावर यायचं आहे। नामदेवजी गोपाल शरद पवार गट राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष नामदेवजी गोपाल अजितदादा पवार यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। अमोलजी सोळस आणि रोहित दादा पवार जवळचे पण मी नावं घेतलं तर सर्वांनी विचारपीठावरती यायचंय। मुलाताई मते जडगुले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नामदेवजी गोपाळ साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। या सर्वांचा पक्षप्रवेश सुजातदादा आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। मुलाताई मते जडगुले कृपया व्यासपीठावर येण्यात आल्यासाठी जागा द्या। मुलाताई मते जडगुले यांचा सुजातदादा आंबेडकरांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश होत आहे। त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होत आहे। त्याचबरोबर अमोलजी सोळस आणि रोहित दादा पवार यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न झालेला आहे। दीपकजी ढोके यांचा देखील पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालेला आहे। यानंतर युवा आघाडीमध्ये आशिष गणेश कोडरे, अनिल दिलीप मोरे, मुक्तार शेख, शोएब पठाण, मोहसिन कुरेशी, शुभम पगारे या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे। त्यानंतर मी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण स्थानबद्ध व्हायचं आहे। आज पक्षप्रवेश करणाऱ्या सगळ्या मान्यवरांनी पक्षात स्वागत करते आणि अपेक्षा आहे वंचितांचा परचम ते अजून उत्तुंग लहराट ठेवतील या अपेक्षेसह जरूर। या ठिकाणी विशालजी बोरोडे यांचं देखील हार्दिक स्वागत। सर्व सन्माननीय पदाधिकारी विनंती केली की आपण स्थानबद्ध व्हायचं आहे दादा। यानंतर शोएब पठाण यांचं देखील या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। मी त्याचे कॅडर आणि मुलाताई गायकवाड यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे। त्यांनी देखील व्यासपीठावर घ्यायचं आहे। आता
ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्या मुलाताई मोठे जगदले या ठिकाणी शोभा जगताप, विजयताई कडक, वैशालीताई जगताप आणि मीनाताई गायकवाड यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न होत आहे. समोर 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 हो समोर या. सर्वमान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश संपन्न झाला. त्या सर्व शोभाताई जगताप, विजयताई कडक, वैशालीताई जगताप, मीनाताई गायकवाड यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे. त्यांनी पुढे यायचं आहे. आवाज आला या ठिकाणी काही महिलांचा पक्षप्रवेश होत आहे. विद्याताई पुढे पटकन गोपाळजी नामरावजी गोपाळ यांचं देखील या ठिकाणी पक्षप्रवेश झाला. त्यांचं देखील पक्षप्रवेश सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि पुढील वाटचाल शुभेच्छा. मी मीना खरे, जिल्हा उपाध्यक्ष. आज वंचित बहुजन आघाडीची एकदम अशी जाहीर सभा सुजातदादाच्या अंतर्गत झाली. जेल रोड राजाराजेश्वरी चौक इथे प्रथमच आंबेडकर घराण्याची सभा झाली. एकदम ऐतिहासिक अशी सभा झाली. म्हणजे सुजातदादाने जे काही विषय मांडले ते खरंच म्हणजे इथल्या प्रस्थापितांना जाग आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या पुढच्या म्हणजे येणाऱ्या याच्यात इलेक्शनमध्ये आपली सत्ता येणार म्हणजे येणारच 100%. आणि दिनेश भाऊ जाधव यांच्या अंतर्गत ही सभा आपण इथं आयोजित केली होती. या सभेमध्ये बरेच म्हणजे मान्यवर आदर पक्षाची पण लोक आली होती, प्रवेश केला, पक्षप्रवेश केला. म्हणजे त्यांचं पण अभिनंदन. खूप म्हणजे अशी ऐतिहासिक इथं राजाराजेश्वरी चौकामध्ये सभा झाली. सर्वांचे मी धन्यवाद आभार मानते. जय भीम नमो बुद्धाय. रोड नाशिक येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे चेतनदादा गांगुर्डे, तसेच आपल्या रक्ताचे आपले आन बान शान आमचे सुजातदादा आंबेडकर आज या नाशिक नगरीमध्ये प्रथम जेल रोड मध्ये आज इथं आलेले आहे. या नाशिक रोडच्या सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीने, वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मी दादांचं इथं खरंच खूप स्वागत आणि सत्कार पण आम्ही करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे आमचे दिनेश दादा, अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे. मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून या जेलरोड परिसरामधल्या सर्व माता भगिनींना एकच सांगायचं आहे तर जो आपला आता जे नगरपालिकेचे इलेक्शन झाले, असं म्हणतात का नाशिक जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे. पण हाच बालेकिल्ला जेव्हा इलेक्शन आल्याच्या नंतर 1500ला विकला जातो, हे आपण केलं नाही पाहिजे. कारण जेव्हा हे मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला अतिशय आपलं स्वतःचं आयुष्य पणाला लावून हे आपल्याला अधिकार मिळवून दिलेले आहे आणि हेच अधिकार आपल्याला टिकवायचे आहे. म्हणून समाजाने एकजुटीने वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केले पाहिजे. गर्दी नाही पाहिजे आपल्याला मतदानामधून हे रूपांतर झालं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे का हा जो समाज आहे हा इतका भोळा बाबडा समाज आहे आपला, तर कोणी पण त्यांना थोडंसं काही दाखवलं तर तो समाज त्याच्या पाठीमागे जातो, गटातटात विकल्या जातो. आणि अनेक गट आपल्या समाजामध्ये इतके झालेले आहे तर आज आपलं रक्त आपल्या समोर असताना सुद्धा आपण या 2 पैशाला विकल्या जातो, आपल्या रक्ताला बैमान होतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एकच सांगते का आता ही वेळ आलेली आहे का इथला मनोवादी तुमच्या आमच्या आरक्षण मनापासून आभार मानतो आणि सुजातदादांचाही मनापासून आभार मानतो का आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला
नाशिक महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, मला वंचित बहुजन आघाडीमध्ये संघटन करण्याची संधी दिली, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. दादा, तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आमची आन बान शान आणि आमची जान पण आंबेडकर, फक्त आंबेडकर. मी जोपर्यंत दादा जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेस मार्गदर्शन करावं. हा माईक घे ना हातात माईक घे, नाही हातात माईक घे ना. सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन. आज या ठिकाणी आपले आशास्थान, श्रद्धास्थान आणि वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड आपले सुजात दादा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. खरं तर मी आपल्या जिल्ह्याचे युवा तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगोडे यांना मी धन्यवाद देतो. पक्षाच्या निरीक्षक दिशेने यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सुजात दादांचेही मनापासून आभार मानतो का आपण मला माझ्यावर विश्वास ठेवून मला नाशिक महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, मला वंचित बहुजन आघाडीमध्ये संघटन करण्याची संधी दिली. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. दादा, तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आमची आन बान शान आणि आमची जान पण आंबेडकर, फक्त आंबेडकर. मी जोपर्यंत या पदावर आहे दादा, मी तोपर्यंत मला शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं मोठ्या प्रमाणात संघटन करत, बूथ संघटनापासून, शाखेपासून, विभागापासून शहरापर्यंत मी प्रत्येक प्रभागामध्ये मी संघटन करतो आणि करत राहील. हे आपल्याला शासन देतो आणि थांबतो. जय भीम. ज्यापर्यंत आंबेडकर आहे त्यापर्यंत या नाशिक नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं वातावरण कोणी खराब करू शकत. त्याच पद्धतीने 2 दिवसापूर्वी नीट सभेवर लीक होतो. नीट सभेवर लीक झाल्यावरती इथले सामान्य जो मुलगा असतो तो पेपर देत असताना तो खूप अभ्यास करतो वर्ष 2 वर्ष आणि असा पेपर लीक झाल्यावरती ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या पैसे असणारे पोरं पास होऊन जातात, ते चांगल्या BAMS, MBBS सारख्या डिग्रीला पोहोचतात. अरे मोदी, तू तर शिकलाने आमच्या पोरांना शिकू दे ना. काय धंदे लावले आहेत लक्षात घ्या. ज्यापर्यंत आम्ही शांत आहोत त्यापर्यंत शांत आहोत. ज्या दिवशी इथल्या सम्राट विद्यार्थी आंदोलनाने ठरवलं राज्यभर आंदोलन पेटवायचं, इथल्या प्रशासनाची झोप उडाल्याशिवाय लागणार नाही. आज इथून जात असताना एवढंच सांगून जातो, प्रशासन, इथलं सरकार, केंद्रीय सरकार शिस्तीत राहा. ठरवलं तर तुमचा माज लढायला सुजात दादा आंबेडकर काफी आहे. मी एवढंच बोलतोय फक्त. जय. प्रमुख उपस्थिती आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, युवा नेते, सन्माननीय सुजात दादा आंबेडकर हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासोबत आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय दिनेश दादा जाधव, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय चेतन दादा गांगुर्डे, त्याचबरोबर युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय दामोदरांना पगारे, महिला आघाडीचे अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष मोहितजी गजबी आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी. मी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. मी सुजातदादा आंबेडकर आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते दिशाताई पिंकी, या सर्व सन्माननीय नेत्यांना विनंती करतो की या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्माननीय पाहुणे यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून पूजन करतील. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज, क्रांती ज्योती सावित्री माता फुले आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांना संपासनी समाजाच्या वतीने 6 मिलियन देणार आहे. सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांनी सुजातदादा आंबेडकरांसोबत
पोहोचायचं आहे. तीन ऑफिसर, 3 कंपनी कमांडर, 18 सब इंस्पेक्टर परेड पर हाजिर है. परेड सलाम देने के लिए तैयार है. परेड सलामी देंगे. सलाम परेड डाउन. परेड वेशन. परेड सावधान. जमीन साहब, परेड लाइट आउट करने की अनुमति चाहता हूँ. लाज नाही वाटली पाहिजे बघा. एवढ्या एका नाऱ्यावर अख्खा देश चाललाय. मंचावर उपस्थित मान्यवर हा ना. या नाशिक जिल्ह्याचे समन्वयक असल्यामुळे नाशिक जिल्हा कमिटी, शहर कमिटी, नाशिक तालुका कमिटी, युवा कमिटी, महिला आघाडी, संघ विद्यार्थी आंदोलन आणि इतरही मंचाशी जोडलेल्या जितक्या काही संघटना आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते. मागच्या 2 दिवसामध्ये सुद्धा करायचा जो एकदम टाईट शेड्यूल दौरा चाललाय आणि त्या कार्यकर्त्यांची जी मेहनत दिसतीये त्या तुमच्या जिद्दीला, तुमच्या तळमळीला मी सलाम करते, तुमचे आभार मानते. कारण की माझी आई म्हणायची वावरात गेलं तर लाकूड भेटत नाही, माणूस भेटणं अवघड आहे. तेही सध्याच्या चालू असताना थोडं साईडला एवढे माणसं दोन्ही काढ. रुपया फेकून न मारता फक्त आंबेडकर या नावाच्या जोरावर इथे जमा होतात, तर ती ताकद काय असेल, ती ऊर्जा काय असेल. तर तुम्ही सगळे इथे आलात, तुमचे पण मी आभार मानते. आणि 2 दिवस सुजाताबाईंनी नाशिकला भरगच्च न थकता न दमता धावत पळत वेळ दिला. त्यासाठी काल सुजाताबाईंचं घेतलं होतं मी, आज मी घेते कारण की आज ही शेवटची सभा साहेब जातील आणि सुजाताबाई आपल्याला आता सतत वेळ देणार आहेत, कारण की आपण त्यांना दाखवून दिले की आमचं त्यांच्यावर किती प्रेम येते. थोडं मागे अजून थोडं मागे. सहजच आपलं काम काढून घेतलं पाहिजे. रेकॉर्डिंग. यासोबत पक्षाचे ज्येष्ठ इथे समोर बसलेले आहेत, ज्यांच्यावर एखादं झाड किंवा तत्व त्याला जी माती लागते त्याच्यासाठीचं जे बी लागतं ती सिनियर कार्यकर्ते असतात, जे स्वतःला एखाद्या बियाप्रमाणे जमिनीत गाडून घेतात. तेव्हा कुठेतरी मी काही नावं घेतो. आमच्या समोर बसलेले माझे मार्गदर्शक वामनदादा गायकवाड, दीक्षितदादा धोंडे, त्याचप्रमाणे या परिसरामध्ये राहणारे ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी केली ते महेश दादा भोसले, भगूरचे नगरसेवक आमचे अजय दादा वाहने, उपाध्यक्ष नानाभाऊ पवार, गायक संतोषजी जाधव आणि इतर सर्व आमचे बाळाभाऊ वगैरे सगळे ज्यांनी मोठं मन करून आपण या ठिकाणी स्थानापन्न झालं त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करा. त्यांच्या खांद्यावरती आम्ही ही चळवळ मोठी केलेली आहे आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहून आम्ही हे जग बघतोय, चळवळ बघतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नाशिक मध्ये उभं राहून बोलत असताना वेळ खूप कमी आहे, बोलायचं खूप जास्त होतं, कारण नाशिक हे समृद्ध नाशिक भकास आणि बंगाल करून टाकण्याचं काम, कंगाल करून टाकण्याचं काम इथल्या भारतीय जनता पार्टी आणि RSS न केलेलं आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती नाशिक मध्ये आज फक्त 2 पक्ष चर्चेत आहे. एकाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष, जो जनतेच्या मनाच्या विरुद्ध जाऊन कामं करतोय, आणि दुसरा आहे वंचित बहुजन आघाडी, जो लोकांच्या मनाप्रमाणे काम करतोय. हे 2 पक्ष फक्त नाशिक मध्ये शिल्लक राहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर काही भूमिका घ्यायच्या असतील, आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सभाचं आयोजन केलंय. याचा नेमका हेतू काय आहे? आज आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सुजातादादा आंबेडकर आलेत. आणि कोण सुजातादादा आंबेडकर आहेत? या देशाची राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता ज्या RSSच्या तालावरती चालते, त्या RSSच्या कार्यालयावर आंदोलन करणारे सुजातादादा आंबेडकर आज आपल्या समोर आलेले आहेत. आणि या व्यवस्थेला हादरा जर कोणी बसू शकत असेल, या व्यवस्थेला प्रश्न जर कोणी विचारू शकत असेल, या व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून
बोलण्याची हिंमत जर कोणी करू शकत असेल तर ते गांधी, पवार, ठाकरे नाही, ते आंबेडकर आहेत. इथल्या महाराष्ट्राने आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज जर आपल्याला इथली संविधान वाचवायचं असेल, मानवतावादी लढाई लढायची असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट झाल्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काय निकाल लागला आपल्या हातात आहे. इथल्या प्रस्थापित पक्षांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पैशापुढे, ईव्हीएम पुढे पाय टाकले, परंतु कोणत्याही प्रकारची संसाधन नसताना वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगरपालिका लढली. स्वाभिमान कंगोटरी जागा समजना, नुसतं लेकी बाळीकडे नजर टाकली ना ते आमचे जवान भाऊ डोळे काढतात, डोळे. जेलमध्ये जायचं सुद्धा घाबरत नाही. इथं आमच्या आया बहिणीला फसवून गोड बोलून त्यांना त्यांच्या संसाराचा आमिष दाखवून त्यांच्यासोबत कृती करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यापर्यंत ज्यांची बदल केली, त्या लोकांना तुम्ही जर माफ करत असाल तर तुमच्यासाठी निरगट. तुम्ही दादा सोडल्या, काय सोडल्या? दादा. कारण की भाजपचे लोक त्यांच्यासोबत आहेत, भाजप सोबत राष्ट्रवादीचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक भूमिका घेणं झाले. कोण आहे भाऊ? आणि भूमिका न घेणं हे अन्याय करणाऱ्याच्या अन्यायाला समर्थन करणं आहे. किती काँग्रेसवाल्यांनी याच्याबद्दल धडधडीत बोलले, भूमिका घेतली. कारण त्यांचं कोणी आज तिकडे जाणार आहे, त्यांचा एखादा व्हिडिओ बाहेर काढले नसते. आम्ही म्हणणार हो, आम्हाला सगळे आया बहिणी सारखे आहेत, आम्हाला सगळे लेकरं सारखे. तुम्हाला जर तुमच्या लेकरांचं भविष्य पाहायचं असेल, आया बहिणीची सुरक्षा पाहिजे असेल, या शहराचं सौंदर्य टिकवायचं असेल, नाशिक पंचवटी येथे रामाने वनवासाला आश्रय घेतला, ही जागा सुंदर आहे म्हणून आज तिला बकाल करण्याचं काम चालू आहे. हे जर बकाल करायचं काम थांबवायचं असेल, वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता गेली पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा सदस्य झालं पाहिजे, वंचित बहुजन आघाडीला वोटिंग केलं पाहिजे, वंचित बहुजन आघाडीला इलेक्शन साठी पैसा पण दिला पाहिजे. आमच्याकडे कारखाने नाही. थांबू. धन्यवाद. धन्यवाद दादा. आज या ठिकाणी या जनसंवाद मेळाव्यासाठी उपस्थित असणारे बरेचसे ज्येष्ठ नेते व्यासपीठ विचारवंत खाली उभे आहेत, बसलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, सर्व आपले युवक आघाडीचे पदाधिकारी, शहर आघाडीचे पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांचा आठवत असेल तर भारत देश हा दोनदा युद्धाला गेलेला, पण त्याच्या आधी मला आपल्या सर्वांकडे लोक सोनं बघायला घ्यायला बघतात. सोनं घेऊ नका. लोकांना प्रवास करायचा आहे, प्रवासाचं साधन ट्रान्सपोर्ट शिवाय हा भारत देश बंद पडेल तर डिझेल पेट्रोल बंद करा, डिझेल पेट्रोल वापरू नका. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, जर आज 2026 मध्ये आपल्याला आपले पंतप्रधान येऊन सांगत असतील की सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल वापरू नका, लग्न करू नका, अन्य खर्च टाळा, तर खरंच आपल्याला आझादी मिळालेली आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारायला लागणार आहे. आणि जर ह्याचं उत्तर हो असेल तर आपल्याला हे पण विचारायला लागणार आहे की 2014 नंतर ही आपली आझादी धोक्यात आली आणि कशी संकोचात आली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगायला आलोय की जर एका स्वातंत्र्य संविधानाने चाललेल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला सांगत असतील की खर्च टाळा, तर ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. आणि आपल्याला खर्च नाही, हे सरकार बदलायला लागणार आहे, हे आपण सर्वांनी आज समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आपण समजून आठवत असेल भारताची अर्थव्यवस्था आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो.
वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. जय 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 भीम, जय 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 भीम. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित दिशाताई पिंकी शेख, चेतनदादा गांगुर्डे, उर्मिलाताई, दिनेश दादा व वंचित बहुजन आघाडीचे दामू दादा, वंचित बहुजन आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, जय बिरसा, जय जवाहर, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. सुपर पॉवर करू, नंबर 1 चा आपल्या सर्वांना सातत्याने ओरडून ओरडून सांगतात. आता मागच्याच आठवड्यात नरेंद्र मोदी मन की बात सांगायला आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल नका वापरू, लग्न करू नका, लांबचा प्रवास टाळा. बरं, नरेंद्र मोदी आज कुठे? नेदरलँड्स मध्ये. इथे लोकांना सांगतात नाशिकवरनं ओझरला नका जाऊ, पण स्वतः दिल्लीवरनं नेदरलँड्सला गेले. दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक समजून घ्या की जेव्हा 2014 मध्ये भाजप प्रचार करत होती आणि नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले होते, त्यांनी आपल्याला आमिष काय दाखवली होती? अच्छे दिन आएंगे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू, प्रत्येकाला सोयी सुविधा मिळतील, प्रत्येकाच्या